राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच सोलापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण आढळला। या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून सिव्हिलमध्ये विशेष वॉर्ड तयार करण्यात येणार आहेत। यासाठी सोमवारी विशेष बैठकही होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली आहे। शासकीय रुग्णालयात आयसोलेशन बेड तयार करण्यात आले आहेत। शिवाय औषधांची कमतरता पडू नये यासाठी संबंधित विभागांना सूचनाही देण्यात आल्या आहेत। सध्या शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधांचा पुरवठा आहे। तसेच रुग्णसेवेबाबत मॉक ड्रिलही घेण्यास सांगण्यात आले आहे। मागील वेळेप्रमाणे यंदा रुटीन काम बंद न करता कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तयारी करण्यात आली आहे। पाहूयात। मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपिक अँड बेरेटिक सर्जन आहे आणि सध्या अधिष्ठाता म्हणून सोलापूर इथे कार्यरत आहे। कोविडचे जे फेजेस होत्या आपण 2020ला जे बघितलेले आहे सोलापूरला, तेव्हा मीच अधिष्ठाता होता। तर मी जाईपर्यंत बऱ्यापैकी कोविड निवळलेला होता आणि परत आता आपण न्यूजपेपरमध्ये बघतो आहोत की कोविडचं संख्या पेशंट वाढायला लागलेले आहे। तर याच्या आधीच मागच्या आठवड्यात मी 2 मीटिंग घेतलेल्या आहे। एक टास्क फोर्स आमच्या हॉस्पिटलची तयार केलेली आहे की जेणेकरून जे डे टू डे प्रॉब्लेम्स येतील कोविड पेशंटला ते त्या मार्गाने त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे। तर बेसिक ज्या गोष्टी असतात की एक तर प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट। तर प्रिव्हेन्शनसाठी मी एक आव्हान देतो की आत्ताच्या WHOच्या गाईडलाईन फारशा काय आलेल्या नाही, पण त्यांनी एक सांगितलेलं आहे की जे व्हेरियंट आलेलं आहे, कोविड अजून संपलेलं नाही आहे, फक्त त्याचं रूप बदलतं आहे। ते व्हेरियंट जे आलेले आहे ते फारसं खराब नाही, म्हणजे फारसं काही सिरियस होणार नाही। फक्त जे लहान मुलं आहेत व 10 वर्षाच्या आतली किंवा 60 नंतरची जे ज्यांना कोमॉर्बिड आपण सहव्याधी म्हणतो, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे, अशा ज्या गोष्टी त्यांनी एक स्पेशल काळजी घ्यावी। म्हणजे मास्क लावून फिरावं, रेग्युलर व्यायाम करावा, या सहव्याधी ते कंट्रोल कराव्यात। आता दुसरं, आजार झाल्यावर काय करावं? आजार झाल्यावर सर्दी, पडसं, खोकला, ताप आला असेल, दम लागला तर नजीकच्या डॉक्टरकडे जावं आणि आपली कोविड टेस्टिंग करून घे। आजच्या मितीला आपल्या हॉस्पिटलला 300 किट्स आहेत आणि आमच्या ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे त्यांना आम्ही मागणी केलेली आहे, त्याचा पुरवठा होऊन जाईल। आता प्रश्न असा आहे की आयसोलेशन वॉर्ड करावा नाही करावा, अजून अशी गाईडलाईन आलेली नाही। तरीसुद्धा आम्ही एक 10 बेडची मी हेड ऑफ डिपार्टमेंट आहे मेडिसिन त्यांना करायला लावली, विदिन 40 ते होऊन जातील। ऑक्सिजनचं ऑडिटसुद्धा आम्ही केलेलं आहे। तर ऑक्सिजन आमच्याकडे सिलेंडर उपलब्ध आहेत। नंतर जे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आहे ते सुद्धा फुलफिल आहे आणि PSA प्लांटसुद्धा मी कार्यान्वित करायला सांगितलेलं आहे आणि माझ्यामध्ये 2 ते 3 दिवसात ते चालू होतील। व्हेंटिलेटरची संख्या आम्ही बघितलेली 100च्या वर आहे, सगळे कार्यरत आहे। काही जर रिपेरिंग असेल ते सुद्धा करून घ्यायला सांगितलेलं आहे। CT स्कॅन मशीन चालू झालेलं आहे, म्हणजे कुठल्याही पेशंटला आपण स्कॅन करू शकतो। CT स्कॅन जी अर्लिएस्ट तपासणी आहे आणि सगळ्या डॉक्टरांना गिअरअप करायला सांगितलेलं आहे किंवा ही देशावरची आलेली आपत्ती आहे, परत आपण याला लढलं पाहिजे आणि सगळ्यांनी जोमाने जर काम केलं तर नक्कीच जर कोविडचं जर आला चुकून आपल्या शहरात तर आपण सगळे तोंड देऊ। ते कुठल्या डॉक्टरकडे जाऊत, पण आमच्या हॉस्पिटल आल्यावर आम्ही त्यांची काळजी घेऊ, ती 100%। त्यासाठी हेल्थकेअर वर्कर म्हणजे वर्ग 4 आमच्या नर्सेस, डॉक्टर सगळे तयार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की सगळ्यांनी युनिटी म्हणून आम्ही काम केलेले पूर्वी, त्यामुळे त्यांना परत सांगणं काही जड नाही। एव्हरीबडी इज ॲक्सेप्टेड इट। आणि मॉकड्रिलसुद्धा मी उद्या परवा करायचं नाही। मॉकड्रिल म्हणजे असे की 10 ते 15 पेशंट्स म्हणजे कोविड आले, तुम्ही कसं मॅनेज करणार, तुम्हाला ते गिअरअप व्हायला लागतात कुठल्याही गोष्टीला, ते सुद्धा केलेलं आहे। आणि ते माझ्या मते एक 8-10 दिवसात आपल्याला कोविडचे गाईडलाईन देतील, तसे आपण फॉलो करू। आणि ऑक्सिजन आहे, औषध आहे, स्टिरॉइड आहे, रेमडेसिवीरची औषधं मी खरेदी करायला सांगितले आहे, मेनोपिरावीर गोळ्या घ्यायला लावल्या आहे। म्हणजे आय डोंट थिंक देर शुड बी इश्यू। फक्त सोलापूरने घाबरून जाऊ नये आजाराला, पहिलं एक। दुसरं, काळजी घ्या, म्हणजे अननेसरी तुम्ही बाहेर पडू नका। असं चुकून गर्दी ठिकाणी करू नका। हॉस्पिटलला गर्दी करू, मुळावर एक लागल्यावर एकच पेशंट यावा ना, 10-10 लोक येतात आणि मग गर्दी वाढते, कचरा होतो। हे पण आपल्या माध्यमातून सांगावे, अननेसरी गर्दी करू नये। आणि तुम्हाला काय लागलं तर आमच्याकडे मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत, त्यांना भेटावं। डेप्युटी मेडिकल सुपरिटेंडेंट RMO आहेत आणि तरी तुमचं भागलं नाही, काही जे अडचणी आहे माझ्यावर मी अवेलेबल आहे। फक्त एक आहे की पूर्वी जेव्हा आपण कोविडचं जे होतं आपण सगळं कोविड करत होतो, आता कोविडबरोबर आपण जे बाकीचे आजार आहे, ऑपरेशन, ते दुर्लक्ष होणार नाही, त्याचीसुद्धा काळजी घेतली आहे। थँक्यू, धन्यवाद।